माणसाचं माणूसपण घडवणारी, माणसाला प्रेमाने आणि सहकार्याने वागवण्यास शिकवण्याऐवजी माणसाचा गळा दाबायला लावणारी ही समाजव्यवस्था उलथून टाकण्याशिवाय पर्याय नाही, अशी स्थिती आज सर्व देशामध्ये निर्माण झालेली आहे. मानवी हक्काचं अवमूल्यन चालू आहे. सर्वात मोठं उदाहरण आहे की आज संपूर्ण उत्तर भारतामध्ये असंघटित उद्योगातील कामगारांनी जोरदार आंदोलन सुरू केलेलं आहे. हे आंदोलन करताना काय कारखाने पेटवून आंदोलन चालू केलं होतं काय? आंदोलन हे त्यांना सांगून, चर्चा करून, कामगारांनी पगारवाढीची विनंती करून तरी ती मालकांनी मांडलेली नाही. दिल्ली सारख्या ठिकाणी आज 8,000मध्ये, 9,000मध्ये, जास्तीत जास्त 10,000मध्ये एखादं कुटुंब चालू शकतं का? ही किती दारुण अवस्था आहे. देशाच्या राजधानीच्या ठिकाणी हे चाललेलं आहे. आणि त्यांनी पगारवाढ मागितली, पगारवाढ दिली नाही म्हणून त्यांनी संप केला. संपामध्ये सुद्धा संयम बाळगला, परंतु ते बोलायला तयार नाहीत म्हणून त्यांनी गेट बंद केलं. म्हणून ते गेट त्यांनी अडवलेलं जे होतं ते मोडून बाजूला करून ते आत गेले. आणि याचं कारण, याचं भांडवल करून पोलीस म्हणजे सरकार, पोलीस खात्याने गेल्या आठवडाभरामध्ये कामगारांना बेदम मारहाण केलेली आहे. पुरुष कामगारांनी ही मारहाण एका बाजूनं सहन करीत आपला लढा सुरू ठेवला, पण महिला कामगारांना सुद्धा मारहाण पोलिसांनी केली. पुरुष पोलीस महिलांना मारताना आपण बघतोय. प्रचंड मारहाण केलेली आहे. इतकंच नव्हे तर लोकलनं घरी चाललेल्या महिला ज्या असतील मेट्रोनी, त्यांना सुद्धा मारहाण केलेली आहे. वडून वडून मारहाण केलेली आहे. आणि 300 पेक्षा जास्त कामगार कार्यकर्त्यांना त्यांनी जेलमध्ये घातलेलं आहे. म्हणजे इतकी वाईट अवस्था. एक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जनरल सेक्रेटरी M.A. बीबी हे त्या कुटुंबियांना, कामगारांना भेटायला गेले तर त्यांना भेटायला दिलं नाही. त्यांच्याबरोबर 2 खासदार होते म्हणून त्यांना रस्त्यातच ठिया मारायला लावला. एवढ्या प्रकारची आरेरावी सुरू आहे. आणि अजूनही हे सरकार बोलायला तयार नाही. भाजप सरकार बोलायला तयार नाही. हरियाणा असो, उत्तर प्रदेश असो, या ठिकाणी हे सुरू आहे. अडाणीच्या कारखान्यामध्ये सुद्धा संप सुरू आहे. मालकांच्यावर काही कारवाई केलेली नाही. किमान वेतन कायद्याखाली जे मालक कामगारांचं बरोबर रेकॉर्ड ठेवत नाहीत, ओव्हर टाइम करून घेतात, ओव्हर टाइमचा नियमाप्रमाणे पगार देत नाही, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. कायद्यामध्ये 6 महिन्याची शिक्षा आहे. महिलांना कसलंही संरक्षण नाही. पॉश कायदा नुसता मंजूर करून ठेवलाय. सुप्रीम कोर्टाने सांगितले की जानेवारी 25 पासून प्रत्येक ठिकाणी, ज्या ठिकाणी 10 पेक्षा जास्त महिला काम करतात, तिथे या कायद्याखाली कमिट्या तयार झाल्या पाहिजे. महिलांच्या शोषणाच्या विरोधी हा कायदा आहे. उघड उघड महिला कामगारांनी सांगितलं की धमक्या दिल्या जातात, कामावरून काढून टाकण्याची भीती दाखवली जाते, अपमान केला जातो. सर्रास लैंगिक शोषणाला त्यांना सामोरं जावं लागतं. तर हा एक संघर्ष सुरू आहे. आपण त्या संघर्षाकडे बारकाईनं बघितलं पाहिजे. आणि या संघर्षामध्ये झाले काय? कामगार स्वतःहून हा संघर्ष करीत आहे. इतर सगळ्या युनियन्सनी पाठिंबा दिलेला आहे, परंतु युनियननी काहीतरी केले आणि मग कामगार संप करतात असं करण्याच्या ऐवजी कामगारांनी संप केलेला आहे आणि युनियन त्यांच्या मागे आलेले आहेत म्हणा किंवा बरोबर राहण्याचा प्रयत्न करत आहे. तर हा एक कामगार वर्गाचा उत्स्फूर्त लढाई. याच्यातून या सरकारने सगळी लोकशाही गुंडाळून ठेवलेली आहे. असलेले कामगार कायद्याचं जे संरक्षण आहे ते नाकारलेलं आहे. आणि यांना शरम वाटत नाही. ते कामगार म्हणतात आम्हाला 25,000पर्यंत किमान वेतन द्या, फारशी मागणी नाही, पण हे त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही. आज या वाढत्या महागाईच्या काळामध्ये एखादं कुटुंब जगण्यासाठी किती पैसे लागतात
याचा जर विचार केला तर मग तसं ते 30,000पेक्षा जास्त रक्कम त्यांनी द्यायला पाहिजे महिन्याला. तर हे सुरू आहे. त्यामुळे हे सरकार जे आहे ते सरकार सरळ सरळ कामगारांच्या विरुद्ध आहे. मालकांचं बटीक आहे. मालकांची बाजू घ्यायची, मालकांच्यावर कसलीही कारवाई करायची नाही, अरेरावी कामगारांच्यावर करायचं हे सुरू आहे. त्यामुळे त्यांना काही दयामाया नाही. राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये 30,000पेक्षा जास्त कर्मचारी महाराष्ट्रामध्येच काम करतात. या सर्वांचा पगार नोव्हेंबर महिन्यापासून त्यांनी दिलेला नाही. केंद्रीय त्याच्यातील जी 40% रक्कम यायला पाहिजे होती ती अजूनही आलेली नाही. आता ती आली नाही म्हणून खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारने त्यांना दिली पाहिजे. आरोग्यविषयक महत्वाची काम करणारी ही यंत्रणा आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान. आणि मग त्यांना या वाढत्या महागाईच्या काळामध्ये उपासमारीला तोंड द्यावं लागतं. सगळ्यांनी मोर्चे काढले, सगळ्यांनी मोर्चे काढून सुद्धा त्यांना काही त्याच्याबद्दल वाटत नाही. त्यामुळं की या प्रश्नांच्या बद्दल आपण आणखीन खोलात जाऊन विचार केला पाहिजे. त्यासाठी त्यांना आता मोर्चाची भाषा या सरकारला समजत नाही. मोर्चा काढला, शिष्टमंडळ भेटलं की त्याचं निवेदन घेतात आणि केराच्या टुपलीत टाकतात. त्यांना काय त्याचं देणं घेणं नाही. हा अनुभव आहे. याच्या आधी असं घडत नव्हतं. आणि असं घडल्यामुळे न्यायालयीन आदेश होऊन सुद्धा हायकोर्टचे आदेश पाळायचे नाहीत, सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळायचे नाहीत, हे सुरू आहे. खरं म्हणजे त्यांच्यावरती बंधनकारक आहे. सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे की आरोग्य कर्मचारी जे आहेत त्यांना ग्रॅज्युटी उपदान तुम्ही दिलं पाहिजे. त्या सुद्धा कामगार आहेत. सरकार म्हटलं की त्या मानधनावर काम करतात आणि आमचे कामगार नाहीत. सुप्रीम कोर्टाने सांगितले हे चालणार नाही, ते तुमचे कामगार आहेत, तुम्ही त्यांना ऑर्डर्स देता, ते महत्वाचं काम करताय. आता हा निकाल होऊन सुद्धा आता 4 वर्षे झाली ना. मनीबेन भारिया म्हणून ज्या महिला आहेत अंगणवाडीच्या गुजरातमधल्या, त्यांनी ही केस चालवली, लढवली, सुप्रीम कोर्टापर्यंत चालवली आणि शेवटी सुप्रीम कोर्टानं आदेश दिला आणि तो उपदान देण्याचा आदेश सगळ्या देशासाठी लागू केला. पण महाराष्ट्र सरकार अजूनही त्याबद्दल ते उपदान अंगणवाडीच्या महिलांना सुद्धा द्यायला तयार नाही. शेवटी वैतागून 205 अंगणवाडी महिलांनी नागपूरच्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये केस केली. खंडपीठानं त्यांना सांगितलं 2023 मार्चमध्ये की तुम्ही 6 महिन्यात निर्णय करा. आता मार्च गेला 26चा, अजूनही उपदान मिळालेलं नाही. पण एक यातली महत्वाची गोष्ट आहे, कशामुळे घडलं तर सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे म्हणून घडलं. जर सुप्रीम कोर्टाचा आदेश झालाच नसता तर मग त्यांना हे उपदान मिळण्याची शक्यताच निर्माण झाली नसती. आणि त्यांना शेवटी त्याच्यामध्ये झक मारत 2022 नंतर जे निवृत्त झालेले असतील त्यांना 10% व्याज सुद्धा द्यावं लागणार आहे. अंगणवाडी महिला लहान मुलांचं काम करतात, स्त्रियांचं करतात, आरोग्यविषयक काम करतात. तसंच शासनाच्या वतीने आशा आणि गटप्रवर्तक आरोग्यविषयक, लहान मुलांच्या विषयक, एकूण जनतेबद्दल, महिलांच्या बद्दल काम करत असल्यामुळे तो निकाल सुप्रीम कोर्टाचा हा आशा आणि गटप्रवर्तकांना सुद्धा लागू आहे. आता हा असलेला निकाल लागू आहे, तो जर आपल्याला मिळवायचा असेल तर काही आवश्यक गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. पहिल्यांदा त्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाला नोटीस द्यावी लागेल, आम्हाला उपदान द्या म्हणून. निवृत्त झालेल्या महिलांनी नाही दिलं तर लेबर कोर्टामध्ये केस घालावी लागेल. त्यांना सांगावं लागेल की सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. आणि तो एकदा निकाल घेतल्यानंतर मग मात्र त्याला कुठेही पळता येणार नाही. तर हे निवृत्त झालेले जे आहेत, अर्थात हे कायदेशीर काम आहे, किचकट काम आहे. काही निवृत्त झालेल्या आशाने आमच्याशी संपर्क केलेला आहे. आता आम्ही त्याची नोटीस तयार केलेली आहे, जी सीओना द्यायची आहे, मुंबईला द्यायची आहे, DHOना द्यायची. तुम्ही आमच्याशी संपर्क करा, तुम्हाला त्या नोटीसची माहिती दिली जाईल, त्याच्यामध्ये आवश्यक माहिती भरली जाईल आणि आम्ही ती नोटीस सीओना ईमेलद्वारेही पाठवू आणि तुमच्या मार्फत सुद्धा त्याची अंमलबजावणी केली जाईल. ती केल्यानंतर मग लेबर कोर्टाचा दावा तयार करण्यात येईल आणि तो दावा सुद्धा तुमच्या मार्फत दाखल करण्यात येईल. किमान ग्रॅज्युटीबद्दल आपण हे करू आणि इतर गोष्टी सुद्धा ज्या आहेत, जे प्रॉव्हिडंट फंडाचा विषय आहे, पेन्शनचा विषय आहे,
हे जे आता आपल्याला मानधन आहे त्याच्या पलीकडचा विषय आहे. किंवा तुम्हाला मिळणारं जे आज वेतन आहे, भत्ते आहे, ते सुद्धा अपुरे आहे, त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे. भारत सरकारने 2018 सालापासून तुमच्या वेतनामध्ये वाढ केलेली नाही. ते एवढे बेशरम आहेत ते 2005 साली 150 रुपये मीटिंगचा भत्ता अजून तसाच ठेवलाय. महिलांना त्या मासिक मीटिंगसाठी जायला रिक्षानं जर जायचं म्हणलं तर 150 सुद्धा रुपये येतात, आता परवडत नाही. तर हे सगळं सुरू आहे आणि त्याच्यासाठी ह्या 2-3 गोष्टी लक्षात घ्या. जे तुमचं मानधन तटलेलं आहे केंद्रीय, त्याच्याबद्दलचं निवेदन उद्याला आपल्यासमोर टाकलं जाईल. ते तुम्ही पाठवून द्या, हाताने सही करून द्या, ईमेलद्वारे पाठवा. म्हणजे या मंत्र्यांचा ईमेल बॉक्स फुल झाला पाहिजे. 68,000 महिला आहेत ना. मी म्हणतोय त्यातल्या 8,000 अशाने जरी अर्ज केला तरी उलटापालट होईल. म्हणून आपल्या हातामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या केल्या पाहिजेत आपण. आणि त्या दृष्टीने तुम्ही हे पाठवल्यानंतर ईमेल करा. ज्या निवृत्त झालेल्या आशा असतील त्यांनी केस केली तर त्यांना उपदान मिळणार, नाहीतर मिळणार नाही. उपदान म्हणजे ग्रॅज्युटी. तुम्ही जेवढी वर्ष काम केलेलं असेल त्या प्रत्येक वर्षाला 15 दिवसाचा पगार, जितके दिवस होतील तेवढ्या दिवसांचा पगार शेवटचा जो असेल तो त्यांना देणं भाग आहे. आणि त्याच्याबद्दल त्यांनी विलंब केला तर 10% व्याज सुद्धा द्यावं लागतं. हे जर त्यांनी केलं नाही तर त्यांना शिक्षेची तरतूद आहे. तर हे तुम्ही करा, संपर्क करा काही अडचण आली तर. हे चॅनल असंघटित उद्योगातील कामगारांसाठी चालवलं जातं. मी शंकर पुजारी, महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष आहे. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. सुमन पुजारी यांचा नंबर आहे 8087121839. दोघांपैकी कुणालाही आपण संपर्क करा आणि निवेदन पाठवून द्या. आणि निवृत्त झालेल्या आशांनी, गटप्रवर्तकांनी संपर्क करावा असे आपल्याला आवाहन करून मी आजचं विवेचन पूर्ण करत आहे. धन्यवाद.